तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का निर्व्यसनी असेल आणि लग्नासाठी एक चांगली मुलगी शोधत असेल, तर आत्ताच त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. आजचा जो बायोडा आहे, तो एका पुनर्विवाह करू इच्छित असणाऱ्या मुलीचा आहे. आपण मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1991. उंची मुलीची 5 फूट 5 इंच आहे. शिक्षण त्यांचं BA झालेलं आहे, बॅचलर इन आर्ट्स. या घटस्फोटित आहेत आणि पहिल्या लग्नापासून त्यांना एक 6 वर्षांची मुलगी आहे. यांच्या कुटुंबामध्ये आई आणि वडील आहेत आणि यांचं मूळ गाव आहे ते कोल्हापूरमधील आहे. पण यांचं कुटुंब हे बरेच दिवस झालं छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक आहे. तर यांची अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहे. पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांना विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा. यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की यांची जी 6 वर्षांची मुलगी आहे त्यांच्या मुलीसह यांचा स्वीकार करणारा मुलगा यांना हवा आहे. मुलाचं शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी त्यांना चालेल. घटस्फोटित विदुर मुलगा असेल तरी चालेल. फक्त त्यांना लग्नापासून एखादं अपत्य असेल तर तेही यांची स्वीकारायची तयारी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांना मुलगा कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरी यांची स्वीकारायची तयारी आहे. फक्त मुलगा हा मराठा समाजातील असावा आणि सर्वात महत्त्वाचं तो म्हणजे मुलगा हा निर्व्यसनी असावा. आणि तो व्यक्ती नोकरी, व्यवसाय दोन्हीपैकी काहीही करणारा असेल तरीही त्यांची स्वीकारायची तयारी आहे. आणि त्यांना थोडीफार शेती असावी आणि स्वतःचं राहतं घर असावं, अशा त्यांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर का या अपेक्षेत बसत असेल, तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र, मैत्रीण किंवा नातेवाईकांमधील कोणीही व्यक्ती जर का मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक चांगलं विश्वसनीय विवाह केंद्र शोधत असतील, तर आठवणीने आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्रावर त्यांना नाव सुचवा. जेणेकरून त्यांना त्यांचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.